रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आणि आजची सकाळ ही सुंदर अशी देव घरापासून आणि सुंदर असं फुलं देवपूजा छान झालेली आहे. आणि आजचा दिवस तुम्हालाही खूप छान छान जाओ. तर आज मी तुम्हाला छोटीच्या क्लिनिंगचं छोटीचं काय काय वस्तू मी डिवाईड केलेत, सुट्ट्या पडलेत, तर ते दाखवणार आहे. तर गेल्या संडेपासूनच सुट्ट्या पडल्या, तर तिला म्हटलं सगळ्या वस्तू बाहेर काढ आणि आता आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर तिने मला थोडी हेल्पसुद्धा केली. सर्व वस्तू काढून ती तिचं डिवाईड करत होती, सगळ्या गोष्टी कुठे काय ठेवायचं आहे ते. आणि मी तिच्या पद्धतीनेच ठेवते, जेणेकरून तिलाच ते काढायला सोपं पडेल म्हणून. तर तिने बऱ्यापैकी सर्व वेगवेगळं केलं आणि साईडला ठेवलं आणि मी जसं आहे तसं ठेवलं. तर इथे तुम्ही पाहू शकता, तिने असं व्यवस्थित सर्व तुम्हीच पाहाल की सगळ्या गोष्टी जागच्या जागी तिने व्यवस्थित ठेवल्या. आणि हे एवढ्या कंपोस्ट आहे. तर इथे रिटर्न गिफ्टलासुद्धा तिला खूप गिफ्ट रिटर्न भेटलेले आहेत बड्डेला. आणि ह्या पिशवीमध्ये जुने, आता ती सेकंडला गेली आहे, फर्स्टचे जे वह्या पुस्तकं आहेत ते ठेवलेत. मी सध्या ते कुठे दिले नाहीत, ठेवलेत. जर बघूयात पुढे जर कोणी हे केलं तर तिचं ठेवणंसुद्धा खूप व्यवस्थित आहे, तुम्ही पण पाहाल. आणि अशा सवयी लागल्या ना की त्यांना कायम त्या सवयी लागतात व्यवस्थित ठेवण्याच्या. तर मी बऱ्यापैकी तिला दाखवून मग पुढच्या वेळेस ती व्यवस्थित प्रत्येक वेळी करत असते. इथे एक साईडला कलरिंगचे पेन्सिल, रबर, इरेजर जे काय आहे ती व्यवस्थित ठेवते. त्यामुळे तिचे एवढे सेक्शन, म्हणजे कंपॉस हे रिटर्न गिफ्टमुळे जास्त भेटले तिला, त्यामुळे ती डिवाईड करू शकली. आणि लागेल तसं ती काढते, जास्त पसारा करत नाही मेन म्हणजे. तर हे अशा प्रकारे तिचं व्यवस्थित मांडून ठेवते ती. आणि काढतानासुद्धा ती केअरली सगळं करत असते, असं दाजूसपणा बिलकुल करत नाही. आणि अशा प्रकारे तिचा छान कप्पा व्यवस्थित लावलेला आहे. आणि ठेवतेसुद्धा ती छान, ती सवय खूप छान लागली तिला पहिल्यापासूनच. तर इथे तिच्या स्कूल बॅग, ट्युशन बॅग ते सुद्धा धुवून ठेवलेत व्यवस्थित. आणि तिनेच हे सर्व व्यवस्थित ठेवलं आहे. मी बहुतेक गोष्टी तिच्याकडून करून घेते का आता तिला सवय लागावी. आणि आता जर तुम्ही सवय लावल्यात तर मुलांना मोठेपणी त्रास होत नाही, त्यांची कामं करायला ते केअर करतात आणि व्यवस्थित करतात. तिचे शाळेचे शूजसुद्धा धुवून झाले, ते सुद्धा व्यवस्थित उन्हामध्ये छान सुकवून. आणि आता डायरेक्ट महिना दीड महिना बघायला नको, त्यामुळे ते पण पिशवीत व्यवस्थित ठेवून दिले. आणि त्यानंतर तुम्हाला इथे दाखवायचं होतं, जेव्हा मी इस्कॉन मंदिरमध्ये गेले होते पुण्यामध्ये, तेव्हा हे घेतलं होतं, दाखवायचं राहिलं होतं. खूप स्वस्त होतं, तुम्हाला बोलले होते दाखवेन म्हणून. तर तो व्हिडिओ माझ्याकडून राहिला होता तेव्हाच दाखवायचा. तर इथे मी तुम्हाला दाखवते. अगदी कृष्णाला छोटीशी अशी शॉपिंग, पण खूप छान. आणि सगळ्या गोष्टी अशा महाग नव्हत्या, व्यवस्थित स्वस्त होत्या, मस्त अशा. तर इथे हे असं घेतल्या होत्या वस्तू देवासाठी. व्हिडिओ दाखवायचं कारण एकच होतं की मुलांना ह्या सवयी लागल्या पाहिजेत, त्यांच्या गोष्टी त्यांच्या परीने व्यवस्थित त्यांनी ठेवल्या पाहिजेत. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.